नमस्कार मित्रांनो, बघा आपण आले आहेत वडाच्या झाडाकडं आणि वडाच्या झाडाचे फळं बघा खाली पिकून पडलेले आहेत. आता काही लोकांनी म्हणते ते फळं गवसत नाहीत, पण बघा भरपूर असे खाली फळं पडलेले आहेत. ही लाल फळं सगळे तीच आहेत पडलेले. आणि या फळाचा वापर काय करायचा आहे ते तुम्हाला सांगणार आहे. ही फळं बघा अशी वडाची फळं आहेत. ही फळं काय करायचं मित्रांनो, घरी नेऊन हे फोडून घ्यायचे. अशी फळं असे मध्ये काही चिलटं असतात, पाखरं असतात, असे फोडून वाळवून घ्यायचे. तुम्हाला वाळवून घेतल्यानंतर वडाचे फळं, उंबराचे फळं आणि पिंपळाचे फळं आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून सुंठीचं चूर्ण टाका. शक्तिवर्धकीसाठी एकदम चांगल्या प्रकारे काम करते. बघा इथं ह्या वडाला किती फळं लागले हो का. बघा इकडून असं दिसत नाही. बघा आता फळं तुम्हाला दिसते तर ही बघा अशी फळं लागलेली आहेत. भरपूर फळं लागले तर बरी असे बघा वडाला भरपूर फळं लागलेली आहेत. आणि ही फळं घ्यायची आहेत, मोठे मोठे फळं लागलेले आहेत. मित्रांनो, ही शक्तिवर्धकीसाठी तुमच्या शरीरातली नपुसकता घालवण्यासाठी ह्या फळाचा वापर करायचा आहे. ह्याच्यातले 3 मेन फळं मित्रांनो 3 आहेत. वडाचे फळं, पिंपळाचे फळं आणि उंबराचे फळं. ही सर्वात 3. आणि दुसरं एक म्हणलं तर बाबळीच्या शेंगा घ्यायच्यात. जी शेळ्या शेंगा खात्यात त्या शेंगाचे फळं. शेंगा आता लागलेल्या आहेत मित्रांनो. शेंगा आणि ही दोन्ही वाळवून ठेवा. ज्या टायमाला आपल्याला पिंपळाला फळे भेटतील त्या टायमाला पिंपळाचे फळं तुम्हाला आणून, उंबराचे फळं आणून उन्हाळ्यामध्ये आता परत तुम्हाला त्याचं औषध तयार करायचे. हे बघा असे खाली भरपूर फळं पडलेले आहेत वडाचे. वडाचं झाड बघा हे छोटंच आहे तरी पण फळं भरपूर आहेत. तर मित्रांनो, जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा आणि ह्या फळाचा वापर करून घ्यायचा मित्रांनो. हे बघा हे असे फळं इथं भरपूर फळं लागलेले आहेत ह्या झाडाला. पाखरांनी बघा सकाळी उठलं की पाखरं फळं खातात मित्रांनो. उठल्या पहाटं आता ही फळं बघा पाखरांनी खाऊन गेलेले आहेत. सकाळी पहाटं उठले की पाखरं जी सीझनला फळं आलेले आहेत ती फळं भरपूर खातात, आवडीनं खातात आणि त्यांचं पोट भागून जातं, पोटाची भूक भागल्या जाते. ही वडाचे फळं भरपूर पाखरं खातात. बघा इकडे कावळे बसले त्या वडाच्या झाडावर. काही झाडाला फळं आहेत मित्रांनो, काही झाडाला कमी आहेत फळं. एखाद्या झाडाला फळं जास्त येतात. तर हे असे वडाच्या फळाचा तुम्हाला सर्वांनी वापर करायचा आहे शक्तिवर्धकीसाठी. बघा आता तुम्हाला हे फळ बघा नवीन फळ तोडल्यानंतर ह्याच्यातून चिक निघते. असे फळं घ्यायचे आहेत. फळं आणून हे फोडून ठेवायचे आहेत. मध्ये काय बारीक चिलटं असते ती चिलटं निघून जातात आणि मग चूर्ण करायचे. जेवढा होईल तेवढा व्हिडिओमध्ये शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा. लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू. जे